स्वाध्याय इयत्ता 10वी इतिहास धडा 3 उपयोजित इतिहास। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहरात उत्खनन करताना सापडले। अ. दिल्ली, ब. हडप्पा, क. ऊर, ड. कोलकाता। उत्तर आहे ऊर। प्रश्न दुसरा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे। अ. दिल्ली, ब. कोलकाता, क. मुंबई, ड. चेन्नई। उत्तर आहे दिल्ली। प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। 1. कुटियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा। 2. रमन पश्चिम बंगालमधील नृत्य। 3. रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण। 4. कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य। चुकीची जोडी रमन पश्चिम बंगालमधील नृत्य। योग्य जोडी रमन गढवाल येथील धार्मिक उत्सव व विधिनाट्य। प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। 1. उपयोजित इतिहास। उत्तर 1. भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो। 2. वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे। 3. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते। प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। दुसरा आहे अभिलेखागार। उत्तर 1. अभिलेखाद्वारे महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात। 2. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्लीमध्ये आहे। 3. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे। 4. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाची स्थापना झाली। त्यामागे 3 प्रमुख उद्देश होते। 1.
भविष्यातील पिढीसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटाच्या त्या वारशांचे जतन करणे. बी. चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे. सी. चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. जनासाठी इतिहास संकल्पना स्पष्ट करा. उत्तर. 1. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ, इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. 2. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. 3. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादन क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, इत्यादी. 4. अशा गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनासाठी इतिहास. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 2. ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे? उत्तर. 1. मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या सांस्कृतिक वारशांचे जतन होणे आवश्यक आहे. 2. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जगातील संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. 3. त्या दिशादर्शक तत्वांच्या आधारे जागतिक वारशांच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. तिसरा आहे, सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती ते शोधून लिहा. उत्तर. सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत पश्चिम घाट आणि घाटरांगांमध्येच असलेले सातारा जिल्ह्यातील कास पठार. 2. अजिंठा, वेरूळ, घारापुरी, एलिफंटा येथील लेणी, कैलास लेणी. 3. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई इत्यादी ठिकाणे आहेत. प्रश्न चौथा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सांस्कृतिक वारसा, मूर्त, अमूर्त, एक प्राचीन, 2 वास्तू, 3 वस्तू,
4 हस्तलिखित, 5 शिल्पे, 6 चित्रे, अमूर्त, 1 मौखिक परंपरा, त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, 2 पारंपरिक ज्ञान, 3 सण समारंभ, धार्मिक विधी, 4 कला सादरीकरणाच्या पद्धती, 5 विशिष्ट पारंपरिक कौशल्य, 6 अशा परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह. प्रश्न 5 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1 तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. उत्तर 1 कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजून घेण्यासाठी वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी अवलंबून असतात. 2 मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. 3 विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. 4 ते कसे होत गेले? विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. प्रश्न 5 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 2 जागतिक वारशांच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. उत्तर 1 जागतिक वारसांच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची माहिती भविष्यात पुढील पिढीला ज्ञात व्हावी, जतन व संवर्धन व्हावे. 2 आत्मीयता निर्माण व्हावी यासाठी युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. 3 त्या तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. प्रश्न 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1 पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाचे संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. अ विज्ञान, ब कला, क व्यवस्थापनशास्त्र. उत्तर अ विज्ञान. 1 वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 2 गरज ही शोधांची जननी असते असे म्हटले जाते. 3 अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासाचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. 4 त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग
केला जातो. 5. शोधामागील कारण, परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. प्रश्न पहिला. पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाचे संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. विज्ञान, कला, व्यवस्थापनशास्त्र. उत्तर ब. कला. विविध कला क्षेत्रामधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने आलेला कलांचा विकास समजून घेणे महत्त्वाचे असते. 2. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. क. व्यवस्थापनशास्त्र. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यातल्याच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसऱ्याकडे गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी. 3. सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनांवर अवलंबून असतो. 4. त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील संशोधन करणे सोपे जाते. अशा रीतीने इतिहास संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. दुसरा आहे, उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. उत्तर 1. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. 2. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो. 3. कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतीचे, परंपरांचे अवशेष असतात. तो आपल्या सांस्कृतिक वारसा, संस्कृती आपली ओळख असते. 4. त्यांच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. 5. पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. 6. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशांचे जतन आणि संवर्धन करता येते. 7. म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शक असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल.
प्रश्न 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तिसरा प्रश्न, इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. उत्तर, इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी उपाय: 1. इतिहासाविषयीचे गैरसमज दूर करून जनजागृती करणे. 2. ऐतिहासिक पुरावे, माहिती, शिल्पे यांची जोपासना करणे. 3. ऐतिहासिक वास्तू दत्तक घेऊन त्यांची जोपासना करणे. शाळांमधून विद्यार्थ्यांना इतिहासावरील प्रसंगांच्या चित्रफिती दाखवणे. 5. ग्रीटिंग पोस्टकार्ड यावर वास्तूंची माहिती लिहिणे. 6. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी 12 जानेवारी 2010 पासून पुरातन दिन साजरा करण्याचा फतवा काढला. अशा उपक्रमात सहभागी व्हावे. 7. शासनाकडून ऐतिहासिक वास्तूंचे जतन कसे करावे यासाठी प्रशिक्षण व आर्थिक मदत दिली जाते, याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे. 8. वास्तूचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी श्रमदानासारखे उपक्रम राबवणे. 9. पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून देणे. 10. संदर्भ ग्रंथ, कथा, ओव्या, पुस्तके, चारित्रे यासारख्या साहित्यासाठी संग्रहालय स्थापन करणे. प्रश्न 4 नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? 1. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वर्षांच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. 2. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. 3. त्यामुळे कल्पांतर्गत वारसास्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाचे कामे करणे शक्य होते. 4. स्थानिक समाजाची घडण आणि त्यांच्यामुळे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. 5. स्थानिक लोकांना प्रकल्पात सामील करून घेता येते. चौथा प्रश्न आहे, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? सहा, सांस्कृतिक वारसा स्थळांची जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. 7. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्याला प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते.